मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज बनवले मस्त खिचडी, कारण का आलेत माझे पप्पा. त्यानंतर पप्पाने गावावरून काय काय आणलं, दुधी एवढी मोठी आणले, नंतर मग आळूवडीची पानं, तेरी, कढीपत्ता, लिंबू असं सगळं खूप काही घेऊन आले पप्पा. आणि मी म्हटलं आज दुधीचा हलवा बनवूया, कारण का पप्पा पण जाणार, तर पप्पा पण खातील. नंतर आमची इथे पहिली चहाची पार्टी झाली थोडी. भावानी जरा चकली वगैरे आणली होती बाहेरून, तेच आम्ही खाल्लं. नंतर मग मस्त खिचडी बनवली साबुदाण्याची. तर थोड्या वेळाने मग परत खिचडी खाल्ली. आणि इथे भावाचा हा मुलगा आहे वीर, तर तोही खिचडी खात होता. लेकिन तुमका काय सांगू आता तुम्हाला, नुसतं एक एक दाणा उचलून खात होता आणि त्याला सर्दी पण झाली होती थोडी. तर नंतर मग भावाने सामान वगैरे आणलं होतं जाऊन, कारण का मला बनवायचं होतं थोडं दिवाळीचं फराळ आमच्यासाठी पण आणि पप्पांसाठी पण. तर पप्पांसाठी आणि गावाला देण्यासाठी बेसनचे लाडू बनवले. आणि म्हणले हे दुधीचा भोपळा आहे, त्याचा दुधी आहे सॉरी, तर त्याचा पण हलवा बनवूया मस्त. आणि जरा भावाच्या मुलाबरोबर जरा गप्पा गोष्टी करत होत्या. तुमका काय सांगू, नुसता लाजत होता, मुडत होता, बस बाकी काही नाही बोलत होता तो. तर नंतर मग दुधीचा हलवा बनवायचा म्हणून मम्मीने इकडे दूध पण पाठवले. मम्मी बोलली दूध 1 लिटर पिया आणि 1 लिटर याच्यात टाका. पण इतका मोठा दूध आहे, तर तुमका काय सांगू, इतकं कसं पुरतलं दूध. पण ठीक आहे. तर 1 लिटर टाकलं दूध. आणि ही दुधी काय माझ्या हातात राहत नव्हती, सारखी पडत होती, कारण का होतीच एवढी मोठी दुधी. त्यानंतर इकडे बेसन वगैरे भाजायला ठेवलं. बेसन वगैरे भाजून झालं आपलं मस्तपैकी. आणि इकडे दुधीचा हलवा बनायचा म्हणून दुधी वगैरे किसून घेतलं सगळं. पूर्ण टोप भरून होता. हा टोप पडला छोटा आणि शिरा पडत तोंडात. तर मी बोलली मोठा घेतला असता तर खूप मोठा झाला असता, आणि छोटा घेतला तर खूपच छोटा झाला. मी म्हणले जाऊ असो, आता मरो, काय जे व्हायचं ते होईल. त्यानंतर मग इथे मी मस्तपैकी बनवायला घेतलं. आणि ते मला चॉकलेटची ऑर्डर म्हणून मला इकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे, तर ते मेल्ट करून चॉकलेट्स बनवायचे होते, तर तेही मी बनवले. आणि इकडे आपलं बदाम वगैरे काजू वगैरे कापून घेतले आपल्या लाडवासाठी. आणि इकडे आपला हलवा पण बनतोय. तर मस्तपैकी लाडू वगैरे झाले, आणि तुमका काय सांगू, एकच नंबर लाडूवर होते. नुसतं बघून एवढं तोंडाला पाणी सुटत होतं ना, की भारीच वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळी पप्पा गावी जाणार होते, म्हणून मस्त त्यांना भाकरी, कांदा टमाटर चटणीवरती मस्त शेव टाकून दिली. आणि पप्पांना हलवा द्यायच्या अगोदर देवाला देखील नैवेद्य दाखवला. आणि चला, जी लोक बोलतात ना की तुका काय येतं, काहीच येत नाही, पण माका सगळं येतं, समजलं तुमका. तर चला, मस्त सगळं बनवला. आणि आता पप्पा चालले गावी. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि पप्पांना सोडून आली, जेवली वगैरे. आणि चला, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.